सवयच्या माणसाला लागलेली आहे की काय असा मोठा या माणसाला अटक झाल्याच्या नंतरच जे आहे रितसर चौकशीमध्ये जे आहे ह्या प्रकरणाच्या बाबतीत सखोल अभ्यास होऊ शकेल आणि सखोल जे आहे या निमित्ताने काय याचा रोल आहे हे निष्पन्न होऊ शकेल। त्याच पुढे जाऊन मला तुम्हाला सांगायचंय की हे आंदोलन जरंगेचं आहे की एक आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांच्या पक्षाचं आहे। ह्याचं उत्तर शरद पवारांनी द्यावं असं देखील मी शरद पवारांना आव्हान करतो। शरद पवार तुम्ही ज्या प्रकारे म्हणजे मंडल यात्रा तुम्ही काढून दाखवली, तुमचे प्रवक्ते मोठे मोठे भाषण करतायत की खऱ्या ओबीसींना तिकीट मिळाले पाहिजे, मग ही जी तुमची माणसं आहेत तुमच्या पक्षामध्ये जातीवाद आहे का? कारण शरद पवार तुमच्या पक्षातले तुमचे प्रवक्त्यांची भाषणं माझ्याकडे आहेत, ते म्हणतात की खऱ्या ओबीसींनाच तिकीट मिळाली पाहिजेत। मग आणखीन तुमच्या पक्षातलेच मराठा समाजाचे मी नावं घेतो, ते नावं बघा जे पुढारी आहेत त्याच्यामध्ये काही बहुजन असतील, परंतु जे पुढारी आहेत त्यांची नावं घेतो। मला सांगा बजरंग सोनवणे हे खासदार आहेत, हे कोणत्या पक्षाचे आहेत? तुम्हा पत्रकारांना माहित आहे, शरद पवार गटाचेच आहेत ना। त्यानंतर मला सांगा राजेश भैया टोपे, बघा अन्नदान करणं योग्य आहे परंतु सांगून करा ना की अन्न दिलं पाहिजे। अन्नदान करणं योग्य आहे परंतु सांगून करा ना की अन्न दिलं पाहिजे, नाश्ता दिला पाहिजे। आमचं म्हणणं नाही की तुम्ही कुणाला चारावं कुणाला नाही चारावं, पण डंके की चोट पे बोलो राजेश भैया, बोलो राजेश भैया, बोलो राजेश भैया। त्याचबरोबर मला हे म्हणायचंय रोहित पवारांची टीम